सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाड शहरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रामनवमी निमित्त प्रभू श्रीराम, माता सीता आणि प्रभू लक्ष्मण तसेच प्रभू हनुमान यांची वेशभूषा करून चित्ररथ काढण्यात आले आणि प्रभू श्रीरामांची पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते संपूर्ण महाड बाजारपेठेतून ही शोभायात्रा काढण्यात आली। प्रचंड प्रमाणात जनसमुदाय या शोभायात्रेत सहभागी झाला होता। तसेच वारकरी संप्रदाय देखील टाळ मृदुंगाच्या गजरात या शोभायात्रेत सामील झाले होते। यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, सिद्धेश पाटेकर आणि आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील उपस्थित होते आणि डीजेच्या तालावरती विकास गोगावले यांनी प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा फडकावला। डीजेच्या व खालूबाजाच्या तालावर महाडकर लेझिमचे नृत्य करत होते। सायंकाळी चौदार तळे येथील राम मंदिराकडे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली। श्री राम नवमीचा उत्साह आणि आनंद आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे की महाड शहरामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक आणि पालखी सोहळा त्या निमित्ताने साजरा होत असतो। यंदाचं हे वर्ष देशवासियांसाठी सुद्धा अधिकचा अभिमानाचा आनंदाचा आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे स्वप्न होतं ते आपल्याला यंदाच्या वर्षी पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी भव्य अशी शोभायात्रा, त्या शोभायात्रेचं आयोजन आपल्या या महाडमध्ये होतंय। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सुरुवात होऊन भगवानदास बेकरी मार्गे सरळ खाली बाजारपेठे मार्गे, त्यानंतर तांबटाईतून या ठिकाणी राम मंदिराच्या इथं भव्य श्री प्रभुरामांच्या आरती, महाआरती या ठिकाणी होणार आहे। असा साधारणतः महाड शहरामध्ये कार्यक्रम आहे। रामनवमीचा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आणि या सोहळ्याला हजारो संख्येने राम भक्त आज उपस्थित आहेत आणि या सोहळ्यानिमित्त खऱ्या अर्थानं आमदार साहेब या ठिकाणी येतात थोड्याच वेळात। परंतु ज्या पद्धतीचा उत्सव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये सुरू आहे त्याच्याबद्दल मी सर्व राम भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो आज या रामनवमी निमित्त। मनोज चंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।